हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग्स. सो आपण डिस्कस करतोय इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. त्याचा फर्स्ट पार्ट जे काय डेअरी प्रोडक्ट आहेत, जे काही योगर्ट असेल, चीज, बटर, हे सगळं आपण ऑलरेडी डिस्कस केलं की कोणत्या प्रकारे फॉर्म होतात, त्याच्यामध्ये प्रोसेस कोणती होते, हे कसे तयार होतात. ओके, नाव द नेक्स्ट पार्ट, ह्याचे जे काही नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज द प्रोबायोटिक्स. ओके, सो पहिला पार्ट आहे प्रोबायोटिक्स. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार 3 पार्ट्स, दॅट इज प्रोबायोटिक्स, ब्रेड अँड विनेगर. ह्याचं प्रोसेस कोणत्या पद्धतीने होणार आहे आणि याचं फंक्शन काय. नाव कम टू द फर्स्ट पार्ट, दॅट इज द प्रोबायोटिक्स. ओके, प्रोबायोटिक्स म्हणजेच काय, जे काही ऍक्टिव्ह बॅक्टेरिया असणार आहेत की आपल्या बॉडीमध्ये 2 टाईपचे बॅक्टेरिया असतात. एक आहे ते गुड बॅक्टेरिया, एक आहे ते बॅड बॅक्टेरिया. गुड बॅक्टेरिया काय करतात, आपल्या बॉडीमधले जे काही डायजेस्टिव्ह फंक्शन आहे, इम्युनिटी पॉवर वाढवणं आहे, हे सगळं करण्याचं काम हे गुड बॅक्टेरिया करतात. ओके, आणि जे बॅड बॅक्टेरिया आहेत ते आपली इम्युनिटी पॉवर कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. सो आपण जे काही फूड घेणार आहे त्याच्या सगळ्यामधून आपलं जे काही मेन एम आहे तो हेल्दी राहण्याचा. सो हेल्दी कसं राहणार आहे, आपल्या बॉडीमध्ये जेवढे गुड बॅक्टेरिया असणार आहे तेवढी आपली हेल्थ चांगली असणार आहे आणि जेवढी बॅड बॅक्टेरिया आहे त्याचं कंटेंट कमी असलं पाहिजे. ओके, नाव कम टू द व्हॉट इज मीन बाय प्रोबायोटिक्स. प्रोबायोटिक्स म्हणजेच काय, दीज आर ऑल्सो द मिल्क प्रोडक्ट, बट ह्याच्यामध्ये जे आहे गुड बॅक्टेरिया जे आपली हेल्थ मेंटेन ठेवणार आहे. ओके, सो प्रोबायोटिक्स आर ऑल्सो द मिल्क प्रोडक्ट्स, बट दे आर हॅव्हिंग द ऍक्टिव्ह बॅक्टेरिया. त्यांच्यामध्ये काय आहेत, ऍक्टिव्ह बॅक्टेरिया आहेत जे गुड बॅक्टेरिया आहेत, आपल्या हेल्थसाठी चांगले असणार आहे. नाव आता हे गुड बॅक्टेरिया कुठले आहेत बघा, लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी अँड बिफिडोबॅक्टेरियम बिफिडम. ओके, हे 3 टाईपचे त्याने एक्झाम्पल्स दिले आहेत जे गुड बॅक्टेरियाचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, सो दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑर these are the some names of good bacteria which is good for our body health. आपल्या हेल्थ साठी चांगले असणारे गुड बॅक्टेरिया मध्ये काही एक्झाम्पल्स आहेत, लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी अँड बिफिडोबॅक्टेरियम बिफिडम. ओके, नाव हे प्रोबायोटिक्स काय करतात, हे जे काही गुड बॅक्टेरिया आपली कुठे असणार आहेत, आपल्या इंटेस्टाईन मध्ये. ओके, आपल्या इंटेस्टाईन मध्ये गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया हे दोन्ही असणार आहेत. बॅड बॅक्टेरिया कोणता असतोय, दॅट इज द क्लॉस्ट्रिडियम. ओके, क्लॉस्ट्रिडियम काय करतोय, जेव्हा आपल्या बॉडी मधलं बॅड बॅक्टेरियाचं प्रोसेस जी काही नंबर आहे, कंटेंट वाढत जातो, तेव्हा आपण आजारी पडायला लागतो, कारण आपली इम्युनिटी पॉवर कमी व्हायला लागते. इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह अवर इम्युनिटी पॉवर आपल्याला गुड बॅक्टेरियांची जी काही कंटेंट आहे, जे नंबर्स आहेत, ते आपल्याला वाढवावं लागेल. जे गुड बॅक्टेरियाचं कंटेंट वाढवण्याचं काम करणार आहेत हे प्रोबायोटिक्स. ओके, सो प्रोबायोटिक्स कुठल्यामध्ये असणार आहेत बघा. नाव व्हॉट हॅपन्स, द मेंटेन इंटेस्टाइनल मायक्रोब्स. आता हे प्रोबायोटिक्सचं काम काय, जे काही इंटेस्टाईन मध्ये गुड बॅक्टेरिया आहेत त्यांचा जो काही नंबर आहे, कंटेंट आहे, तो चांगला बनवून ठेवणं. ओके, तो मेंटेन ठेवणं. सो प्रोबायोटिक्सचं फंक्शन काय, टू मेंटेन द इंटरस्टेशन मायक्रोबियल बॅलन्स. जो का मायक्रो गुड बॅक्टेरिया आहे त्याचे जो का बॅलन्स आहे ते चांगलं व्यवस्थित ठेवण्याचं काम. जेवढे हे गुड बॅक्टेरिया चांगले असणार आहेत तेवढी आपली हेल्थ ओके असणार आहे. ओके, नाउ इट मेंटेन्स द इंटेस्टियल मायक्रोबियल बॅलन्स. कोण करणार आहे, प्रोबायोटिक्स. ओके, म्हणजेच काय, आपल्या बॉडीमध्ये जे काही गुड बॅक्टेरिया आहेत त्याचं गुड बॅक्टेरियाचं नंबर वाढवणार आहे आणि जे काही बॅड बॅक्टेरिया आहेत म्हणजेच फॉर एक्झाम्पल क्लॉस्ट्रिडियम, ह्याचं जे काही नंबरिंग आहे ते कमी करणार आहे. ओके, सो गुड बॅक्टेरिया वाढणार आणि बॅड बॅक्टेरिया कमी होणार. हे कोण करणार, प्रोबायोटिक्स. ओके, आता हे प्रोबायोटिक्स मिळतात तरी कशामधून. ओके, सो प्रोबायोटिक्स हे मिळणार आहेत योगर्ट, केफिर. केफिर काय आहे, हे पण एक मिल्क प्रोडक्टच आहे, जसं की बटर मिल्क आहे, त्या बटर मिल्क सारखाच पण थोडासा थिक फॉर्म मध्ये असणारा केफिर. त्यानंतर डार्क चॉकलेट, अशा डिफरंट टाइप्स ऑफ फूड मधून काय मिळणार आपल्याला, प्रोबायोटिक्स मिळणार आहे. जेव्हा आपण प्रोबायोटिक्स खाणार आहे ते काय करणार आहेत, आपल्या इंटेस्टाईन मध्ये जे काही गुड बॅक्टेरिया कंटेंट आहेत ते गुड बॅक्टेरिया वाढवणार आहेत आणि जे बॅड बॅक्टेरिया आहेत जसं की क्लॉस्ट्रिडियम त्याचा नंबर कमी करणार आहेत, इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह द गुड हेल्थ अँड द इम्युनिटी ऑफ द बॉडी. ओके, नाव जे काही आपण आजारी पडल्यावरती अँटीबायोटिक्स घेतो. ओके, अँटीबायोटिक्सचं काम आहे मायक्रोब्सला मारून. मग ते गुड मायक्रोब आहे की बॅड मायक्रोब आहे हे त्याला माहित नसतं. ओके, जे काही आपण अँटीबायोटिक घेणार ते काय करतात, हे जे काही मायक्रोबियल लेवल आहे आपल्या बॉडी मधलं ते कमी करतात. मग ते गुड बॅक्टेरिया पण मारतील आणि बॅड बॅक्टेरिया पण मारतील. ओके, पण हे जे काही अँटीबायोटिक आपण घेणार आहे जेव्हा हे मायक्रोबियल कंटेंट कमी होणार आहे
तेव्हा आपल्याला वीक वाटणार आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या बॉडीमध्ये असणारे जे काही गुड बॅक्टेरियल कंटेंट आहे ते वाढवावं लागेल. जर का गुड बॅक्टेरियल कंटेंट वाढवायचा असेल तर आपल्याला कंझ्युम करावं लागणार आहे प्रोबायोटिक्स. म्हणजेच काय खावं लागणार आहे? प्रोबायोटिक्स. आणि हे प्रोबायोटिक्स कुठून मिळणार आहेत आपल्याला? योगर्ट आहे, केफिर आहे, डार्क चॉकलेट आहे, असे डिफरंट फूड मटेरियल्स आहेत ज्याच्यामधून आपल्याला प्रोबायोटिक्स मिळतात. जे आपण खाल्लं तर आपल्या इंटेस्टाइन मध्ये असणारे गुड जे काय बॅक्टेरिया आहेत त्याचं कंटेंट चांगलं राहतं, त्याचं कंटेंट बॅलन्स राहतं इन ऑर्डर टू गेट अ बेटर हेल्थ. ओके, आता हे प्रोबायोटिक्स इम्पॉर्टन्स का वाढत चाललंय? ओके, हे प्रोबायोटिक्स करतात काय? दे फॉर्म अ कॉलोनीज ऑफ युजफुल मायक्रोब्स इन अलामेंटरी कॅनल. जे काही आपले अलामेंटरी कॅनल आहे, जे काही आपले इंटेस्टाइन आहे, त्या सगळ्यामध्ये काय करतात? ते कॉलनी तयार करतात गुड बॅक्टेरियाचं इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह द इम्युनिटी. ओके, आपली जी काही इम्युनिटी आहे ती इम्युनिटी वाढवण्याचं काम करतात. अँड दे कंट्रोल द अदर मायक्रोब्स. जे काही बॅड बॅक्टेरिया वाढणार आहेत ते कंट्रोल करतात. डिफरंट टाइप्स ऑफ एन्झाइम्स बॉडीमध्ये असतात, ते कंट्रोल करण्याचं काम हे प्रोबायोटिक्स करतात. अँड दे इम्प्रूव्ह द मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. जसं की फूड डायजेशन असेल, जे काही आपण फूड घेणार आहे त्याचं जे काय आपली बॉडी कन्झम्पशन करणार आहे ते सगळे जे काही फंक्शन आहे ह्या सगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी कंट्रोल करण्याचं काम, बॅलन्स करण्याचं काम कोण करणार आहेत? या प्रोबायोटिक्स करणार आहेत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द प्रोबायोटिक्स पार्ट. सो काय काय बघितलं आपण? प्रोबायोटिक्स, दीज आर ऑल्सो द मिल्क प्रोडक्ट बट इट कंटेन्स द ऍक्टिव्ह बॅक्टेरिया. ते काय आहेत? गुड बॅक्टेरिया आहेत. ओके, काय काय एक्झाम्पल दिलेले आहे? लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी अँड बिफिडोबॅक्टेरियम बिफिडम. हे 3 एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत. ओके, आपल्या बॉडीमध्ये असणारे जे काय मेंटेन इंटेस्टाइनल मायक्रोब्स आहेत त्याचं बॅलन्स व्यवस्थित ठेवण्याचं काम कोण करणार आहे? प्रोबायोटिक्स. ओके, हे प्रोबायोटिक्स आपल्याला कुठून मिळणार आहेत? डिफरंट टाइप्स ऑफ फ्रूट प्रोडक्ट्स जसं की योगर्ट आहे, केफिर आहे, डार्क चॉकलेट आहे, या सगळ्यामधून आपल्याला काय मिळतं? प्रोबायोटिक्स मिळतं. ओके, आपल्या बॉडीवरती होणारा जो काय अँटीबायोटिक्सचा इफेक्ट आहे, ओके, तो अँटीबायोटिक्सचा इफेक्ट रिमूव्ह करण्यासाठी किंवा त्याच्यामधून इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करणार आहे आपण? प्रोबायोटिक्स कंझ्युम करणार आहे. ओके, आपल्या इंटेस्टिनल कॅनल मधला असणारा जो काही गुड बॅक्टेरियाचं कंटेंट आहे चांगलं ठेवण्याचं काम, प्लस जे काही आपले मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आहेत ते मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज व्यवस्थित कंट्रोल करण्याचं काम कोण करणार आहेत? या प्रोबायोटिक्स करणार आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द प्रोबायोटिक्स. नाउ नेक्स्ट पार्ट दॅट इज द ब्रेड. जो आपण रेग्युलर बेसिस वरती ब्रेड कंझ्युम करतो, हा ब्रेड नेमका तयार कसं तरी होतो? ओके, नाउ फॉर द प्रोसेस ऑफ ब्रेड, आता बघूया की प्रोसेस कशी होते ब्रेडची. ब्रेड तयार करण्यासाठी यूज करणार आहे आपण फ्लोर ऑफ सिरियल्स. जे काय धान्य आहे तेच काय करणार आहे? फ्लोर, पीठ यूज करणार आहे. ओके, डेफिनेटली. आता या फ्लोर पासून काय करतो आपण? डॉफ यूज करतो. ओके, ज्यावेळी आपण पीठ मळणार आहे, ओके, एक थिक पार्ट जो काय तयार होतो त्याला म्हणतो आपण डो. ओके, आता हा डो काय काय ऍड करून तयार होणार आहे बघा. फर्स्ट आहे तो फ्लोर, जो काय पीठ आहे ते पीठ, त्याच्यामध्ये काय करणार आहे आपण? वॉटर ऍड करणार आहे, पाणी ऍड करणार. देन द सॉल्ट, मीठ ऍड करणार टेस्ट साठी. त्यानंतर ईस्ट. ओके, त्याच्यामध्ये काय करणार आहे? ईस्ट नावाचा मायक्रो आपण ऍड करणार आहे. अँड अदर मटेरियल्स, जे काही टेस्ट ऍड करण्यासाठी जे काही अदर मटेरियल आपल्याला युज करावं लागणार आहे ते आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतोय. ओके, सो विथ द हेल्प ऑफ ऑल दिस फ्लोर, वॉटर, सॉल्ट, ईस्ट, अदर मटेरियल्स, हे सगळं ऍड करून एक डो तयार केला जातो. ओके, जेव्हा पीठ आपण मळतो, पीठ मळल्यानंतर आपल्याला जे काय मिळणार आहे त्याच्यामध्ये पाणी ऍड केलं, पिठामध्ये सॉल्ट ऍड केलं, त्यानंतर ईस्ट ऍड केलं, त्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ मटेरियल जे काय आपल्याला मसाले वगैरे लागणार असतील ते सगळं त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर हे सगळं मिक्स केल्यानंतर एक डो बनतो. ओके, त्याला म्हणतो आपण डो. आता हा जो काही ईस्ट ऍड करणार आहे या डो मध्ये त्याचं नाव आहे सॅकॅरोमायसिस सिरिव्हिसिई. ओके, जो काय ऍड करणार आहे आपण ईस्ट त्याचं नाव काय? सॅकॅरोमायसिस सिरिव्हिसिई. ओके, हे ईस्ट काय करणार आहे आपण? त्या फ्लोर मध्ये ऍड करणार ज्यावेळी आपण डो प्रिपेअर करणार आहे. नाव आता डो मध्ये काय? हे जे काय डो बनवलेलं आपण फ्लोर ऍड केलेलं आहे त्याच्यामध्ये काय आहे? शुगर कंटेंट. डेफिनेटली जो काय पीठ आहे, फ्लोर आहे, त्याच्यामध्ये कंटेंट काय? कार्बोहायड्रेट. ते गव्हाचं पीठ असेल, ज्वारीचं पीठ असेल, कोणतेही असेल. ओके, त्या पिठामध्ये जे काय आहे तो आहे कार्बोहायड्रेटचा कंटेंट.
आता एक कार्बोहायड्रेट म्हणजेच त्याच्यामध्ये काय आहे, शुगर कंटेंट. डेफिनेटली जेव्हा हा ईस्ट आपण ऍड करणार आहे तो काय करणार आहे, फर्मेंटेशनची प्रोसेस. कोणता ईस्ट आहे, सॅकॅरोमायसिस सिरिविसीई. ओके, ज्यावेळी फर्मेंटेशनची प्रोसेस होणार आहे तो काय करणार आहे, ब्रेकडाऊन करणार आहे. जो काही कॉम्प्लेक्स पार्ट आहे तो काय करणार आहे, डिफरंट पार्ट मध्ये ब्रेकडाऊन करणार आहे, म्हणजेच फर्मेंटेशनची प्रोसेस ऍड होणार आहे. सो त्याच्यामध्ये जे काही शुगर मॉलिक्युल प्रेझेंट आहे कशामध्ये, फ्लोअर मध्ये, जो काही आपण डो प्रिपेअर केलाय, ओके, त्या डो मध्ये काय आहे, शुगर कंटेंट प्रेझेंट आहे. दॅट शुगर इज कन्व्हर्टेड इनटू कार्बन डायऑक्साइड अँड इथेनॉल. ओके, मीन सुरुवातीला जो काही व्हीट फ्लोअर होता, फक्त पीठ होतं, त्याच्यामध्ये आपण वॉटर, त्यानंतर सॉल्ट, त्यानंतर ईस्ट, अदर मटेरियल हे सगळं ऍड करून आपण डो बनवला. ओके, त्या डो मध्ये आहे तो शुगर कंटेंट. ओके, जो आपण ईस्ट ऍड केलाय तो आहे सॅकॅरोमायसिस सिरिविसीई. त्यामुळे त्या शुगरचं जे काही ब्रेकडाऊन होणार आहे कार्बन डायऑक्साइड अँड इथेनॉल मध्ये. ओके, हे दोन पार्ट फॉर्म केले. नाव जो काही ईस्ट यूज केला जातो तो कमर्शियल यूज करण्यासाठी कुठला आहे, कॉम्प्रेस्ड ईस्ट आहे. जो इंडस्ट्रीमध्ये यूज करणार आहे तो कॉम्प्रेस्ड पार्ट मध्ये आहे, आणि जो होममेड साठी यूज करणार, डोमेस्टिक यूज करण्यासाठी तो असतो ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये. ओके, नाव आता ह्याच्यामध्ये काय बघितलं आपण, डो फॉर्म केला. डो फॉर्म केल्यानंतर त्याच्यामध्ये CO2 आणि इथेनॉल हे प्रेझेंट झालं. आता त्याला काय करणार आहे आपण, हिटिंग प्रोसेस करणार आहे. जो काही डो आहे, जो जर का डो तसाच ठेवला आपण, तो काय जातो, फुगत जातो. ओके, त्याचं जे काय स्ट्रक्चर आहे ते वाढत जाणार आहे, कारण त्याच्यामध्ये काय तयार झालंय, CO2 गॅस तयार झालाय, त्यानंतर इथेनॉल तयार झालंय. आता हा जो काही डो प्रिपेअर झालाय ईस्ट ऍड करून त्याला हीट केलं जातं. ओके, जेव्हा हे हीट केलं जातं, हीट केल्यानंतर त्याच्यामधून काय बाहेर पडणार आहे, CO2. ओके, जेव्हा हा कार्बन डायऑक्साइड ह्याच्यामधून बाहेर पडतो त्यावेळी फॉर्म होतो ब्रेड. ओके, तो ब्रेड स्पॉन्जी फॉर्म मध्ये तयार होणार आहे. जेव्हा तुम्ही ब्रेड बघता त्या ब्रेड वरती डिफरंट टाइप्स ऑफ होल्स तयार झालेले असतात. आता हे होल्स कोणामध्ये तयार झालेले आहे, या CO2 मुळे. जेव्हा CO2 बाहेर पडणार आहे त्या डो मधून, जेव्हा आपण बेक करणार आहे, बेक केल्यानंतर त्याच्यामध्ये असणारा CO2 आणि हा इथेनॉल दोन्ही काय होणार, इथेनॉल इव्हॅपोरेट होऊन जाणार आणि जो CO2 आहे तो CO2 बाहेर पडणार आहे. जेव्हा हा CO2 बाहेर पडणार आहे त्याच्यावरती डिफरंट टाइप्स ऑफ असे होल्स तयार होतात. ओके, अशा प्रकारे तयार होतो आपला ब्रेड. आता हे ब्रेड तयार करण्यासाठी जो ईस्ट वापर केला जातो, जो ईस्ट वापरला जातो तो कमर्शियल साठी यूज करणार आहे तो कॉम्प्रेस्ड टाईपचा ईस्ट असणार आहे. ओके, जो काही जास्त टाइम परत कॉन्झर्व म्हणजे की वो करता येत नाही आपल्याला. जर का डोमेस्टिक साठी आपण कॉम्प्रेस्ड यूज करायचं बघितलं तर तो जास्त दिवसासाठी टिकत नाही. सो त्याच्यासाठी आपण डोमेस्टिक साठी कुठला यूज करणार आहे, ग्रॅन्युलर टाईप. ओके, ग्रॅन्युलर टाईपचा ईस्ट आपण होम ब्रेड, जे काही ब्रेड आपण घरामध्ये तयार करणार त्याच्यासाठी ग्रॅन्युलर टाईपचा ईस्ट यूज करू शकतो. आता कमर्शियल यूज साठी हा जो काही कॉम्प्रेस्ड ईस्ट करतो आपण यूज करणार आहे त्याच्यामध्ये असतात ऍडिशनल कार्बोहायड्रेट्स, फॅट, विटॅमिन्स, मिनरल्स. हे ऍडिशनल पार्ट त्या कॉम्प्रेस्ड ईस्ट मध्ये असल्यामुळं जो काही ब्रेड तयार होणार आहे तो असतो मोर न्यूट्रिटिव्ह. त्याच्यामध्ये जास्त न्यूट्रिशन प्रेझेंट असतं. ओके, सो इट इज अबाउट हाऊ द कॉम्प्रेस्ड ईस्ट इज युज्ड फॉर द इंडस्ट्रियल ब्रेड प्रोडक्शन. नाउ विनेगर. ओके, विनेगर, सोया सॉस हे सगळं प्रोडक्शन करण्यासाठी हे ईस्ट सॅकॅरोमायसिस जो आहे, ओके, सॅकॅरोमायसिस सिरिविसी यूज केला जातो. ओके, दिस इज अबाउट द हाऊ द ब्रेड इज फॉर्म. ओके, ब्रेड फॉर्म करण्यामध्ये सिंपल का बघितलं आपण, सिम्पली ग्रेन स्ट्रक्चर आहे. ओके, फ्लोअर ऑफ सिरियल्स यूज केलं जातं. त्या फ्लोअर मध्ये वॉटर ऍड केलं, सॉल्ट ऍड केलं, ईस्ट ऍड केलं, अदर सबस्टन्सेस ऍड केलं, त्याच्यामधून तयार केलं आपण एक डो तयार केला. नाउ इट इज बेक्ड. ओके, बेक्ड केल्यामुळे काय झालं, त्याच्यामध्ये जो काही शुगर कंटेंट आहे, ओके, तो शुगर कंटेंट ब्रेकडाऊन होणार आहे फर्मेंटेशनच्या प्रोसेस मधून, कारण त्याच्यामध्ये ईस्ट प्रेझेंट आहे. तो फर्मेंटेशन काय करणार आहे, शुगरचं ब्रेकडाऊन CO2 आणि इथेनॉल मध्ये करणार आहे. जेव्हा आपण हीट करणार आहे, तो डो हीट करणार आहे. हीट केल्यानंतर त्याच्यामधून CO2 बाहेर पडला आणि इथेनॉल काय झाला, इव्हॅपोरेट झाला. त्याच्यामुळे ब्रेड काय झाला आपला, स्पॉन्जी. कसं झाला, स्पॉन्जी ब्रेड तयार झाला. ओके, कमर्शियल यूज साठी यूज करणारा कॉम्प्रेस्ड ईस्ट आणि डोमेस्टिक साठी आहे तो ग्रॅन्युलर ईस्ट. ओके,
कॉम्प्रेस्ड ईस्ट मध्ये जास्त कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स प्रेझेंट आहेत, त्यामुळं कमर्शियल तयार केलेला ब्रेड हा मोर न्यूट्रिशिव्ह बनतो. ओके, नाउ द नेक्स्ट पार्ट इज विनेगर. सो इट इज ऑल अबाउट द हाऊ द ब्रेड इज फॉर्म्ड. नेक्स्ट पार्ट आहे विनेगरचा. ओके, नाउ विनेगर इज युज्ड टू एम्पॉवर द सोअर टेस्ट. जे काही आंबटपणा आहे, जो सोअर टेस्ट आहे, हे सोअर टेस्ट ऍड करण्यासाठी विनेगर ऍड केला जातो. आता या विनेगर मध्ये काय आहे, 4% ऑफ ऍसिटिक ऍसिड. ओके, विनेगरचे यूज काय, यूज टू एम्पॉवर द सोअर टेस्ट. जे काही फूड प्रोडक्ट्स आहेत त्याला सोअर टेस्ट ऍड करण्यासाठी. अँड सेकंड वन इज प्रिझर्वेशन ऑफ पिकल्स. जे काय पिकल्स आपण बनवणार आहे, लोणचं बनवणार आहे, त्याचं प्रिझर्वेशन करण्यासाठी या विनेगरचा यूज होतो. आता या विनेगर मध्ये काय आहे, 4% ऑफ ऍसिटिक ऍसिड. ओके, मीन्स 100% जे काही लिक्विड फॉर्म मध्ये असणार आहे त्या 100% मध्ये फक्त 4% काय असणार आहे, ऍसिटिक ऍसिड, आणि 96% काय असणार तो वॉटर कंटेंट. ओके, सो विनेगर मध्ये काय आहे, ओनली 4% ऑफ ऍसिटिक ऍसिड. नाउ दीज आर द कार्बन कंपाऊंड्स. हे विनेगर कोणत्या पद्धतीने फॉर्म होतं बघा, त्याची प्रोसेस काय आहे. नाउ जे काही कार्बन कंपाऊंड आहेत, फॉर एक्झाम्पल कुठले आहेत, फ्रूट ज्युसेस आहेत, शुगर मोलासिस आहे. ओके, ह्या सगळ्याचा रॉ मटेरियल मधून युज केला जातो. नाउ फ्रूट ज्युसेस, शुगर मोलासिस ऑफ कार्बन कंपाऊंड यूज याचं रॉ मटेरियल, ज्याच्यामध्ये कार्बन कंपाऊंड आहे असे रॉ मटेरियल म्हणून हे युज केलं जातं. आता ह्याच्यामधून प्रोसेस कुठली होणार आहे, फॉर्मेंटेशनची प्रोसेस. कशी होणार, ज्यावेळी आपण एक ईस्ट ऍड करणार आहे. कोणामध्ये ऍड करणार, या रॉ मटेरियल मध्ये. या रॉ मटेरियल मध्ये आपण जेव्हा ईस्ट कुठला आहे तो सॅकॅरोमायसिस सेरिव्हिसी. ओके, सॅकॅरोमायसिस सेरिव्हिसी ईस्ट ज्यावेळी आपण ऍड करणार आहे त्याच्यामध्ये होते फर्मेंटेशनची प्रोसेस. ओके, फर्मेंटेशनची प्रोसेस म्हणजेच काय, सिम्पली ब्रेकडाऊन करणार, लॅक्टिक ऍसिड फॉर्म होणार आहे. ओके, म्हणजेच ह्याच्यामध्ये कोणती प्रोसेस झाली, फर्मेंटेशनची प्रोसेस. फर्मेंटेशनची प्रोसेस झाल्यानंतर ह्याच्यामधून तयार होतो इथेनॉल. सो सुरुवातीला आपल्याकडे काय होते, फक्त कार्बन कंपाऊंड, कुठले, फ्रूट ज्यूस, शुगर मोलॅसिस एवढंच होतं. ह्याच्यामध्ये काय ऍड केलं आपण, ईस्ट ऍड केला. कुठल्या ईस्ट ऍड केला, सॅकॅरोमायसिस सेरिव्हिसी. ईस्ट ऍड केल्यामुळे प्रोसेस कुठली झाली, फर्मेंटेशनची प्रोसेस. फर्मेंटेशनची प्रोसेस झाल्यानंतर काय तयार झालं, इथेनॉल. ओके, आता हा जो इथेनॉल तयार झालाय त्याच्यामध्ये ऍड केले जाते 2 एन्झाइम्स, दॅट इज ऍसिनोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर. ओके, ह्याच्यामध्ये काय ऍड करणार आहे आपण, ऍसिनोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर. हे दोन्ही ज्या वेळेला मिक्सचर ऍड केलं जातं कोणामध्ये, इथेनॉल मध्ये यूज ऍड केलं जातं, तेव्हा त्या इथेनॉल मधून कन्व्हर्जन होणार आहे ऍसिटिक ऍसिड प्लस बाय प्रोडक्ट. ओके, इथेनॉल मध्ये आपण काय केलं, ऍसिनोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टरचं मिक्सचर ऍड केलं. इथेनॉल पासून काय कन्वर्ट झालं, ऍसिटिक ऍसिड प्लस बाय प्रोडक्ट फॉर्म झाले. आता या बाय प्रोडक्ट मधून आपल्याला सेपरेट काय करायचंय, ऍसिटिक ऍसिड. का, विनेगर मध्ये काय 4% ऑफ ऍसिटिक ऍसिड. आता ऍसिटिक ऍसिड प्लस बाय प्रोडक्ट हे जे तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये प्रोसेस करणार आपण रेअर फ्रॅक्शन. ओके, जेव्हा रेअर फ्रॅक्शन केलं जातं त्याच्यामधून सेपरेट काय होतो, हा बाय प्रोडक्ट सेपरेट होतो आणि फक्त काय मिळतो आपल्याला, ऍसिटिक ऍसिड. ओके, आता या ऍसिटिक ऍसिडचं कलर, टेक्स्चर, टेस्ट चेंज करण्यासाठी त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, पाश्चरायझेशनची प्रोसेस. ओके, पाश्चरायझेशन मध्ये काहीतरी आपल्याला हार्मफुल बॅक्टेरिया प्रेझेंट असतील ते रिमूव्ह करायला आपण करणार आहे पाश्चरायझेशनची प्रोसेस. म्हणजेच काय करणार, जो ऍसिटिक ऍसिड मिळालाय त्याला हायर टेम्परेचर पण हीट करणार, लगेच कूल करणार, हीट करणार, कूल करणार. त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याच्यामध्ये काही हार्मफुल बॅक्टेरिया असतील तर ते मरून जाणार आहेत. नाउ ऍडिंग SO2 गॅस. आता पाश्चरायझेशन प्रोसेस केल्यानंतर त्याच्यामध्ये काय ऍड करणार आहे आपण, SO2 गॅस. जेव्हा हा SO2 गॅस आपण त्याच्यामध्ये ऍड करतो, जे काही नको असलेले बॅक्टेरिया आहेत ते त्याच्यामधून रिमूव्ह होणार आहेत आणि आपल्याला मिळणार आहे तो विनेगर. ओके, दिस इज हाऊ द विनेगर इज प्रोड्यूस. सिंपल प्रोसेस आहे. काय आहे बघा, विनेगर इज यूज टू इम्पार्ट द सॉर टेस्ट अँड प्रिझर्वेशन ऑफ पिकल्स. ह्याच्यामध्ये काय 4% ऑफ ऍसिटिक ऍसिड आहे. नाउ ही प्रोसेस कशी होते, जो काही रॉ मटेरियल आहे
फ्रूट ज्युसेस आहेत, शुगर मोलॅसिस आहेत. ओके, त्याच्यामधून काय केलं जातं, ईस्ट ऍड केलं जातं. जेव्हा त्याच्यामध्ये ईस्ट ऍड करणार आहे, फर्मेंटेशनची प्रोसेस होणार. कोणता ईस्ट आहे, सॅकॅरोमायसिस सेरिबेसी ए. ओके, जेव्हा फर्मेंटेशनची प्रोसेस होणार तेव्हा मिळणार आपल्याला इथेनॉल. इथेनॉल मध्ये काय ऍड केलं आपण, मिक्सचर ऑफ ऍसिनोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर. त्याच्यामधून काय मिळाला, ऍसिटिक ऍसिड प्लस बाय प्रोडक्ट. आता आपल्याला ऍसिटिक ऍसिड सेपरेट करायचंय, बाय प्रोडक्ट सेपरेट करायचंय. त्याच्यासाठी काय केलं आपण, रेअर फ्रॅक्शन मेथड. या रेअर फ्रॅक्शन मेथड मधून काय मिळालं, बाय प्रोडक्ट सेपरेट झाले, मिळालं काय, फक्त ऍसिटिक ऍसिड. आता ह्याच्यामध्ये काही बॅड बॅक्टेरिया आहेत का, हे पण रिमूव्ह करण्यासाठी आपण काय केलं, पाश्चरायझेशनची मेथड. ओके, पाश्चरायझेशन केल्यानंतर काय ऍड केलं आपण, SO2 गॅस. SO2 गॅस ऍड केल्यानंतर आपल्याला फायनली मिळतोय विनेगर. ओके, दॅट इज युज्ड इन व्हेरियस युजेस. हे काय केलं जातं, डिफरंट टाइप्स ऑफ फूड प्रोडक्ट्स मध्ये आपण काय करणार, विनेगर युज करणार. नेक्स्ट आहे तो सोया सॉस. जो काही चायनीज फूड प्रोडक्ट मध्ये सोया सॉस आपण युज करणार आहे, तो सुद्धा फर्मेंटेशन प्रोसेस मधून केला जातो. आता या फर्मेंटेशन प्रोसेस मध्ये काय करणार आहे, सोया सॉस तयार करण्यासाठी एकतर राईस किंवा व्हीटचा जो काही फ्लोअर आहे तो ऍड केला जातो सोयाच्या फ्लोअर बरोबर. म्हणजे जे सोयाबीनचं फ्लोअर आहे, पीठ आहे, ते व्हीट और राईसच्या पीठ बरोबर मिक्स केलं जातं. ओके, ते मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये ऍड करणारा जो काही बॅक्टेरिया आहे सोया सॉस तयार करण्यासाठी, तो आहे ऍस्पेरेगेल्स ओरॅजी. कुठला आहे, ऍस्पेरेगेल्स ओरॅजी. ही ईस्ट ऍड केल्यानंतर त्याच्यामधून प्रोसेस मधून तयार होतो तो सोया सॉस. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द प्रोबायोटिक्स. सेकंड वन इज ब्रेड अँड थर्ड वन इज विनेगर. ओके, हा झाला सेकंड पार्ट ऑफ इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.